पालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची 1.5 तास बंद दाराआड चर्चा झाली आहे। एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश न देण्यावर सुद्धा शिक्कामोर्तब झालंय। निवडणुका एकत्रितपणे लढवण्याबाबत नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणही उपस्थित होते। मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणूनच एकत्रितपणे लढण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे। त्यासोबतच महापालिका निहाय स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये येत्या 2 दिवसात स्थानिक पातळीवर सुद्धा चर्चा होणार आहे। भाजप आणि शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश न देण्यावरही शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। वृषाली, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 2029ला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतके तरी आमदार निवडून आणा। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची विरोधी पक्षांवर ही खोचक टीका आहे। एखादा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करा, 10% अट पूर्ण होईल असं पडळकरांनी म्हटलेलं आहे। वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेता व्हायचंय, त्यांनी काँग्रेस सेनेमध्ये विलीन करून विरोधी पक्षनेतेपद मिळवावं अशी खोचक टीका पडळकर यांनी केली आहे। सोबत भाजपचे गोपीचंद पडळकर आहेत। कसं पाहता, विरोधी पक्ष नेता नाही आहे आणि अधिवेशन सुरू झालेलं आहे? नाही, असं नाही। तुम्ही बघा, 2019 ते 24 लोकसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं बहुमत आलं आणि कोणत्याही एका पक्षाला 10% पेक्षा जास्त खासदार निवडून आले नाहीत। तेव्हाही त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नव्हतं। आता महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे। केव्हापर्यंत मिळणार नाही विरोधी पक्ष नेते? अरे आता 2029ला निवडणूक आहे ना, लोकांच्या मध्ये तुम्हाला जायला संधी आता 29लाच आहे। आता आधीमध्ये संधीच नाही ना। जर तुम्हाला 10% आमदार जास्त निवडून आणायचे असतील तर 29ची निवडणुकीची वाट बघावी लागेल। नसेल तर मग आता एखादा पक्ष विलीन केला पाहिजे शिवसेनेमध्ये, तर कुठं तर मेळ बसेल यांचा। 20 शिवसेनेचे आहेत, 10 वडेट्टीवार साहेबांना पण विरोधी पक्ष नेता व्हायचं आहे। ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत। जर समजा काँग्रेस तिकडे जर विलीन केलं तरी पण त्यांना संधी मिळू शकते ना। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। संपन्न राज्य ही ओळख पुसून टाकण्याचा विडा सरकारनं उचललाय असं सामनातून म्हटलं गेलंय। सामनाच्या अग्रलेखातून राज्यातील महायुती सरकारवर टीका करण्यात आली आहे। आर्थिक शिस्त मोडून लोकप्रिय घोषणांसाठी हजारो कोटींची कर्ज घेतली जात आहेत। राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे असं सामनातून म्हटलं गेलंय। काय म्हटलेलं आहे सामनामध्ये पाहूयात। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईमध्ये ढकलून संपन्न राज्य ही ओळख पुसून टाकण्याचा विडाच महायुती सरकारमधल्या नेत्यांनी उचललेला दिसतोय। आर्थिक शिस्त मोडून लोकप्रिय घोषणांसाठी हजारो कोटींची कर्ज काढायची। राज्यामध्ये शेतकऱ्यांपासून कंत्राटदारांपर्यंत आत्महत्यांचं सत्र सुरू असताना ही लाखो कोटींची कर्ज नेमकी कुठे मुरत आहेत? महाराष्ट्राची वाटचाल दिवाळखोरीच्या दिशेनं सुरू नाही हे सांगण्याचा मुख्यमंत्री कितीही प्रयत्न करत असले तरी ओढाताण सुरू आहे। हे सरकारच्या प्रमुखानं सांगितलेलं अर्धसत्य म्हणजे दिवाळखोरीचीच अप्रत्यक्षपणे कबुली आहे। नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विरोधक आज अजित पवारांना घेण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या निवासस्थानी भेटीगाठींसाठी पदाधिकाऱ्यांची गर्दी आहे।